भारी वर्षा सब्सिडी घोटाले की जांच कर रहे सहायक जिला अधिकारी का अचानक तबादला कर दिया गया। अब इसे लेकर स्वाभिमानी किसान संगठन के जिला अध्यक्ष सुरेश काले ने मामले के तार ऊपर तक जुड़े होने का गंभीर आरोप लगाया है। जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये तलाठी मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी अफार केल्याचा प्रकार समोर आलेला होता। या अफार प्रकरणाची चौकशी करणारे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांनी 56 कोटी रुपयाचा अफार झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला आणि दुर्दैवाने त्यांची दुसऱ्याच दिवशी तात्काळ चंद्रपूर येथे बदली झाली। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करून शेतकऱ्याच्या हिताचं काम करणाऱ्या या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली झाली म्हणजे या मागे काहीतरी मोठं षडयंत्र शिजतंय असा आम्हाला त्यातून वास येतोय। कारणही तसंच आहे, कारण की हे 100 कोटी रुपयाचा घोटाळा फक्त तलाठीन ग्रामसेवक करू शकत नाही, याचे धागेदोरे वरपर्यंत पोहोचलेले असतील। त्यामुळे अशा निष्पक्ष आणि निर्भीड अधिकाऱ्याची कुठेतरी अनेकाला अडचण होत असेल, त्यामुळे या अधिकाऱ्याची बदली करून आपल्या वाटेतील काटा काढल्याची भावना त्यांना होत असेल। परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि दोषी अधिकारी कर्मचारी यांना बडतर्फ केल्याशिवाय आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही।